खासदार आहे अपक्ष, तुमच्या देशात एवढे खासदार आहे, भाजपच्या खासदारांना वजन नाही काय? त्यांनी चांदूर सारखी सातत्यानं सभा बोलले की आम्ही देतो स्टॉप देतो, चालू स्टॉप थांबून ठेवला. हे तर साधं काम आहे. वैष्णवकडे जाऊन ते इंटरसिटी आणून दुरांतो सारखी गाडी थांबत नाही. पुन्हा महाराष्ट्राचं स्टॉपेज दिलं नागपूर टू बॉम्बे, ती बटणं थांबली. आम्ही चांदूर ते नाका थांबून राहिलो काय? भाजपच्या सर्व कार्यकर्त्याला प्रणव पासून टाकलं पाहिजे. तुम्ही ज्या पक्षाचं काम करता बच्चू इथं आहे, अरे एक अपक्ष खासदार ते आणू शकते आणि आपला भाजपचा खासदार भाजपची सरकार आपण त्या विरोधात नाही बोलून राहिलो. त्या साध्या मागण्या आहे ते त्यांनाही समजायला पाहिजे. मागच्या वेळेस प्रतापराव माझ्यासोबत इथं बोललो होतो आम्ही. प्रतापराव स्वतः भूमी करून घेईल. सर कोणता नेता चुकत असेल तर जनतेला त्याला दाखवण्याचं काम आहे आणि ते त्यांनी ऍक्सेप्ट केलं पाहिजे. ते ऍक्सेप्ट करायची तयारी नसेल तर जनता मतदानी स्वरूपात दंड ठेवतोय आणि त्या त्या गोष्टीला आपण वारंवार हे केल्यापेक्षा आपलं जर ठरलं असेल नितीन भाऊ हे 2 ओळीचं पत्र देऊन आचारसंहिता लागून जाईल. मुंडे सांगतील की आम्ही अजून 4 फोटो लावतील. जर मागे दोन्ही माझे आमदार आहेत त्यांनी आम्हाला पत्र दाखवले, आम्ही केले त्याचे कार्यकर्ते यायला केलं. केलं तर ते झालं काऊन नाही? ते पत्र आठवलं तुम्हाला? त्याने काँग्रेसवाल्यांना बोर्ड लावून दिलं चांगलं की आम्ही ब्रिज चांगला, आम्ही रेल्वे आणली. आपण काय भजे देऊन झालो का की येऊन आले ते बोलवलं येऊन कामाऱ्या? बिलकुल अजिबात नाही. म्हणजे तुमचा सर्वांचा अपमान होईल मला हसत नाही. मी सुमेरचंद जैनला मागे बोललो होतो. त्याला 4 दिवस तरी वेळ नाही दिला, तिथं गेले बोलून माझी नाराजी झाली. त्यांची व्यापारी संघटनेचे अध्यक्ष आहे. मला ते म्हणे आपटे के साथ में डॉक्टर तर त्यांना प्रताप अडसरांनी वेळ नाही तिथे भेटायला अमरावती गेले आणि माय ऑफिस तुम्ही होते त्या दिवशी. माय ऑफिसला मला ते गरम दाखवून आले. अरे म्हटलं यार जिसको तुमने आमदार में तुमको टाइम नहीं दे रहा, तुमको मिलने आना पड़ रहा, तो हम तुम्हारी सेवा करे तुम हमको बता दो बोला की इधर से उधर से. ह्या चुका दुरुस्त केल्या पाहिजे. धामणगाव ह्या गोष्टी होत्या. धामणगावच्या धीरेंद्र जगतापचे मुंडीवर पाय ठेवून काम करून घेतले. प्रताप अडसरचे मुंडीवर पाय ठेवून ते वजन आहे. ते वजन तुमचं सन्मान्य मायासारखं तरुणाचं काम आहे. तुमचं वजन मुख्य राहिलं पाहिजे. अजिबात तुम्ही कॉम्प्रोमाइज करायचं नाही. लढासाठी आम्ही आहोत. आमच्या गुन्हे मागे दाखल झाले, अजूनही करू. पण तुमच्या कोणत्याही माझ्या चालूच्या प्रतिष्ठित माणसाचं पण त्याची गरिमा ही खाली गेली नाही. याच्या मागं काय झालं त्याला मला काय घेणं नाही. पण चांदूरचं नाव आलं, हा ऐतिहासिक शहर आहे. त्या ऐतिहासिक शहरात तुम्ही प्रतिष्ठित नागरिक आहात. तुमचं सर्वांचं सन्मान राखला गेला पाहिजे. कोणी म्हणून राहिला आणि तसं होऊन राहिलं असं अजिबात होऊ नका. कोणाला लाईट वाजन करा मी सर कहाँ से है? नागपुर से आया हूँ. टाइम आपने 4 का दिया था, आप 5:30 बजे आए तो यू आर नॉट रिस्पॉन्सिबल. नहीं ट्रेन लेट, ट्रेन अवेलेबल नहीं थी सर. ट्रेन से हमारा क्या लेना था ना? हम तो सब काम करने में छोड़ गया. मैं स्टेट का प्रेसिडेंट हूँ, मुझे 4 बजे बुलाया गया. ये सब सम्मान्य लोग हैं. अच्छा ठीक है, मैं अपना परिचय देता हूँ. मैं संजय मुड़े, असिस्टेंट कमर्शियल मैनेजर, नागपुर से आया हूँ डीआरएम ऑफिस से. ठीक है, डीआरएम साहब ने मुझे भेजा है बात करने के लिए. आप लोग निवेदन करूंगा कि आप लोग भी अपने थोड़ा परिचय दें. मुख्य लोग परिचय दें. सर तुम्ही जोशी समजून नाही मुद्दा काय